रिंग रोडसह इतर महत्त्वाच्या प्रकल्पांचा पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉक्टर योगेश म्हसे यांनी आढावा घेतलाय। यात प्रामुख्याने प्रस्तावित रस्ते रुंदीकरणाच्या अनुषंगाने तातडीने मोजणीसह भूसंपादन प्रक्रिया राबवण्याचे निर्देश पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त डॉक्टर योगेश म्हसे यांनी दिले। हिंजवडी आणि चाकण भागातील वाहतुकीसह नागरी समस्या निकाली काढण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून रस्ते रुंदीकरणासह विविध उपाययोजना करण्यात येत आहेत। रिंग रोड आणि राष्ट्रीय महामार्गासाठी आवश्यक असलेल्या जमिनीची भूसंपादन प्रक्रिया सुरू असून त्यासंबंधी तातडीने मोजणी करून भूसंपादन प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्याचे निर्देश पीएमआरडीएचे महानगर आयुक्त यांनी संबंधित प्रशासकीय यंत्रणांना दिले। या बैठकीत नाशिक फाटा ते राजगुरुनगर NH60 या मार्गावरील एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या अप्रोच रॅम्पसाठी नाणेकरवाडी, मेदनकरवाडी, वाकी खुर्द, वाकी बुद्रुक, चिंबळी, कुरुळी, चाकण, तालुका खेड या गावातील मोजणी करून भूसंपादन प्रक्रिया करण्याचे निर्देश देण्यात आले। यासह चाकण शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मेदनकरवाडी, कडाचीवाडी, नाणेकरवाडी आणि खराबवाडी या गावांमधील जमिनीचे भूसंपादन करून पर्यायी बाह्यवळण रस्ते तयार करण्याबाबत चर्चा झाली। रिंग रोडच्या पहिल्या टप्प्यात नाशिक हायवे ते नगर रोड या दरम्यानच्या गावांमधील मोजणी पूर्ण झाली असून भूसंपादनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे सांगण्यात आले।